श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ काय म्हणतात? भाग 1. स्वामींचा अवतार. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचा प्रकट अवतार झाले. ते दत्तावतारांचे अवतार मानले जातात. त्यांच्या दर्शनाने भक्तांचे दुःख दूर होते. असे भाग 2. भक्ताची परीक्षा. स्वामी भक्तांची श्रद्धा तपासण्यासाठी कठीण प्रसंग आणतात, पण ज्याची श्रद्धा अढळ त्यांना स्वामी कधीही सोडत नाही. भाग 3. अन्नदानाचा महिमा. स्वामींनी अन्नदानाचे महत्त्व सांगितले. भुकेल्याला अन्न देणे हेच खरे पुण्य असल्याचे त्यांनी शिकवले. भाग 4. अहंकाराचा नाश. एका गरिष्ठ व्यक्तीचा अहंकार स्वामींनी क्षणात अंतरला आणि नम्रतेचे महत्त्व पटवून दिले. भाग 5. करुणेचा प्रसंग. गरीब भक्तावर स्वामींनी कृपा केली. करुणाने आणि दया हेच खरे धर्म असल्याचे दाखवले. हे भाग 6. गुरुभक्त. गुरुभक्त संपूर्ण विश्वास ठेवल्यास जीवनात योग्य मार्ग सापडतो हे स्वामींनी शिकवले. भाग 7. संकटातून मुक्ती. भक्त संकटात असताना स्वामींनी अवश्य मदत केली. स्वामी आहात ही भावना भक्तावर बळ देते. भाग 8. समयाचे महत्त्व. राग, लोभ, मोह टाकून समय ठेवल्यास जीवन सुखी होते असा उपदेश स्वामींनी केले. भाग 9. नामस्मरणाची शक्ती. श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने मन शांत होते आणि संकट दूर होते. भाग 10. भक्त आणि देव. देव भक्तापासून दूर नसतं, शुद्ध असून करणे हे मालका काम धावून येते हे स्वामींचे दाखवले. भाग 11. अंतोपदेश. श्रद्धा, सुखी आणि समय 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. स्वामींची कृपा सदैव कानमंत्र. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी